सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई हॅलो. असू दे सुखी राहा. नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरी आहे. तुम्ही कशा आहात? ठीक आहे. पहिल्यांदाच भेटतोय आपण. हो. राधा, आपण सगळ्यांसाठी गिफ्ट आणल्यात ना? ये ना. अगं बाई, राधा, ती गिफ्टची बॅग कुठे गेली? गिफ्टची आणखीन एक बॅग होती का आपल्याकडे? आणखी गिफ्ट मी नाही भरली, तू भरलीस गिफ्ट. अगं हो, मीच भरली आणि 2च बॅग. अगं बाई, सॉरी. अगं ही काय, याच्यातच भरल्यात सगळ्या गिफ्ट मी. काय हे, घाबरवलंस तू? मला वाटलं बॅग विसरलोय आपण. सॉरी ग, सॉरी. बरं, तू आता गिफ्टचं बघ. मी जरा फ्रेश व्हायचं ना. या मी खोली दाखवते. सॉरी. हा, ये रे, ये. आण प्रथमेश, ये. तू ये दी, तू ये इथे बस. हे असं होतं बाई माझं. मीच भरल्या सगळ्या गिफ्ट आणि कुठे भरल्या तेच विसरले. होतं ना माझं. हा प्रथमेश, हे तुझ्यासाठी ज्योतिषशास्त्रावरचं पुस्तक आहे. अरे, घनाच्या लग्नाच्या वेळेला जे गुरुजी होते ना, त्यांनी स्वतः लिहिलंय हे. काय सांगतेस? तुला नक्की आवडेल. वा वा वा. मावशी, अजूनही तुला सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात आहेत? अरे, माणसं आवडती असली म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी लक्षात राहतातच. आता विघ्नेश, हे थँक्यू. पण काय आहे मी सांगणार नाहीये. बघ तू, सरप्राईज आहे. आणि हे कॅशचं गिफ्ट. लिपस्टिक? याची अदला बदल करू नको. हा, नाहीतर ती जायची शेअर मार्केटमध्ये आणि तुझ्या हाती लिपस्टिक यायची. अच्छा, म्हणजे ही गिफ्ट शेअर मार्केटच्या रिलेटेड काहीतरी आहे. अरे देवा, हे बघ, असं होतं माझं. जे लपवून ठेवायचं होतं तेच सांगून मोकळी झाली. ऋषी, हे तुझ्यासाठी. पण आता मी मुळीच बोलणार नाहीये. काय याच्यात ते सांगणारच नाहीये मी. मीरा, ये. अभिलाषा, हे घ्या, हे तुमच्यासाठी. बघा उघडू. आणि हे का, माझ्यासाठी काहीच नाही आणलंस? असं कसं? आणलंय की. आणि तुमच्यासाठी काय आणलंय ना, ते मात्र मी सगळ्यांसमोर मोठ्याने सांगणार आहे. कारलं खाण्याचे 101 फायदे. बघा, ऐकल्यावरच तुमचं तोंड कडू कारल्यासारखं झालं ना. पण इलाज नाही भाऊजी. तुमच्या तब्येतीचा विचार करता ही छान भेट आहे तुम्हाला. ठीक आहे, मेवणीच्या हातचं कारलं पण गोड म्हणून घ्यायला पाहिजे का? चला, नाश्ता करायच्या आधी मी पण हातपाय तोंड धुवून घेते. चल. अभिलाषा, चल नाश्त्याची तयारी करायला घेऊया. गायत्री, बोला. देवकीच्या वागण्यानं थोडी डिस्टर्ब आहेस ना तू? नाही, तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास ना तरी मला सगळं समजलंय. नाही गायत्री, तू कितीही नाही म्हणालीस ना तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. पण
देवकी तरी अशी का वागली असेल? म्हणजे तिनं तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी वस्तू आणायला हवी होती, नाही का? प्रश्न फक्त माझ्यासाठी काहीतरी वस्तू आणण्याचा नाहीये विनायक, प्रश्न त्यांच्या अशा वागण्याचा आहे. म्हणजे त्या माझ्याबरोबर अशा अवघडल्यासारख्या वागत राहिल्या ना, तर मी त्यांचा पाहुणचार कसा करणार सांगा तुम्ही? पाहुणचार पाहुण्यांचा केला जातो, घरच्यांचा नाही काही. आजही मी यांना भाऊजी म्हणते. म्हणजे तुला मी माझी बहीणच समजते ना, आणि म्हणूनच पूर्वी ज्या हक्कानं मी या घरात येत होते त्याच हक्कानं यापुढे येणार आहे. मग तरी तू मला पाहुणे समजणारस का? अशी काय बघतेस? अगं खरं तेच सांगते मी. माझ्या भाऊजींवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा तुझ्या बाबतीतचा निर्णय योग्यच असणार याची खात्री आहे मला. हे सगळं तुला मोकळेपणाने सांगायचं होतं मला, बहिणीच्या नात्याने. म्हणून तुझं गिफ्ट मी राखून ठेवलं होतं. घे. अगं उघडून ग. माझ्या ताईला तिच्या लग्नानंतर मी पहिलं गिफ्ट दिलं ना, हेच होतं, कुंकवाचा करंडा. वा वा वा, हा मस्त वास सुटलाय. हा विघ्नेश, हा घमघमाट म्हणतात त्याला. वडे आहेत ना? करेक्ट. वहिनी, तुम्ही तुमचे स्पेशल वडे बनवताय ते शेजारच्यांना कळलं ना तर ते धावत येतील. धावत, एकदम धावत. लवकर बनवा, लवकर हो बनवा. ना, तळतानाच मला जाणवत होतं की वडे चांगले झालेत म्हणून. अरे वा, बटाटे वडे, क्या बात है. बहिणी, तुम्ही हे वडे करायचा विचार नुसता मनात जरी आणला ना तरी वडे बेस्ट होतील. का विचारा? का? असं काय करताय? तब्बल 200 बटाटे वडे करण्याचा अनुभव आहे तुमच्या पाठीशी, हो की नाही? मी हे घेऊ? हो घे ना. वहिनी, नाही, तुमच्या पाठीची 200 वडे बनवण्याचा अनुभव आहे मला माहिती आहे, पण हे मावशी समोर प्लीज सांगू नका. का? अहो, मी तर विचार केला होता की मावशींना सगळं काही सांगायचं, म्हणजे एका तासात मी 200 वडे कसे गेलेत ते. दादा, अगं तू जर हे सांगितलंस तर ते 200 वडे रस्त्यावर उभं राहून तुला का विकावे लागले ह्याचंही कारण सांगावं लागेल. सांगणारस तू? हा, ब्रेकफास्टची तयारी जोरदार दिसतीये. बटाटे वडे खास तुमच्यासाठी. बटाटे वडे? हो. ओ कूल. म्हणजे आपण आता ब्रेकफास्टला बटाटे वडे. छान आहे ना आयडिया? आवडतील ग तुला, नक्की आवडतील. राधा, मी काय म्हणतो, तू वहिनींच्या हातचे वडे खाऊनच बघ. अगं ज्यांनी ज्यांनी खाल्लेत ना त्यांनी कौतुक केलं त्यांच्या वड्याचं. तू खाल्लेस ना, तुला नक्की आवडतील, नक्की. काय झालं? चल ना.
वहिनी, राधानी वडे खाल्ले ना की मग ती स्तुती करेल. खाऊ देत तिला पहिले. मी युजली ब्रेकफास्टला फार ऑइली प्रिफर करत नाही. काय ग? वा वा वा, बटाटे वडे वाटतं. हो. तुम्हाला आवडतात ना? होतात. आणि तुझ्या हातचे बटाटे वडे कोणाला नाही आवडणार. मी काय मदत करू का? नाही मावशी, तुम्ही बसा ना. मीरा, हो हो आले. बसा ना, मी वाढते. बसा मावशी. अगं ए राधा, तुला वाटतात तेवढं तेलकट नाहीयेत अगं ते. खाऊन तर बघ इतके छान झालेत की एखाद दिवशी त्या तेलाबिलाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल ग. खाते आई. राधा, कसे झालेत वडे? बहिणी, आज जर घनादादा इथे असता ना, त्याने वड्यांवर आडवा हात मारला असता. हो की नाही रे? राधा, आम्ही ना बेट लावायचो. कोण जास्ती वडे खाऊन दाखवतं ना त्याची बेट. आणि जो जिंकेल ना त्याला दादा एक मस्त चॉकलेट द्यायचा. मग आणि खाण्याच्या बाबतीत तर घनाचा हात कुणीच धरणार नाही. हो. देवकी, तूच त्याला लहानपणापासून ना खादाड बनवून ठेवलायस. हे मात्र खरंय. असं काय म्हणताय भाऊजी? अहो, माणसाला जे आवडतं ते द्यायचं. माणसाच्या चेहऱ्यावर खाल्ल्याचं समाधान दिसलं पाहिजे ना. पण मावशी, मला असं कळलं की आजकाल म्हणे घना राधाच्या सांगण्यावरून डाएट वगैरे काहीतरी करायला लागलाय. घना आपला. हो. केलं होतं, पण आता मी इकडे आले ना, त्यामुळे तो सुटला. ते काय डाएट बिएट मला काही कळत नाही बे. आणि मला काय वाटतं माहिती का, अगदी नेहमी स्वतःसाठीच खाल्लं पाहिजे असं थोडंच आहे. कधी कधी करणाऱ्यासाठी खावं की माणसानी. मग करणाऱ्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ना, ते बघून कसं बरं वाटतं. हो की नाही ग अभिलाषा? वडे मात्र छान केलेस ना तू. वाढू का अजून? अगं नको नको, काय मला एकटीलाच वाढणार आहेस का तू? सगळ्यांना दे, राधाला पण दे. नाही, मी खातीये, माझं चालू आहे. मी संपल्यावर घेईन. थँक्स. राधा, आवडले नाहीत का वडे? नाही नाही, म्हणजे मी असं कुठे म्हणाले. छान आहेत, छान आहेत. अगं राधा, घे की. एवढा आग्रह करते ती, ये ना. आई, आवडत नाही का तुला बटाटे वडा? नाही, अजून पहिलाही संपला नाही म्हणून म्हटलं.
मीरा तू घे ना, तू का नाही खातेस? नाही नाही, होऊ देत, आपण दोघे आहोत ना, आपण नंतर खाऊया. बर. सॉरी, एक्सक्यूज मी, सॉरी. वहिनी मस्त आलेलं, मस्त. वा अभिलाष, वा वा, उत्तम, मजा आली. आबा आम्हाला उशीर होतोय, आम्ही निघतो. हा हो हो, निघा निघा, वाजले किती. मावशी येतो आम्ही. राधा येतो. या भेटू संध्याकाळी. उठ. चल चल. येतो मावशी. दादा चला आई. ये, 5 मिनिटात. हो य. मावशी राहू दे. राधाचं होईपर्यंत मी थांबते तिच्यासोबत. तुम्ही उठलात तर चालेल. सावकाश होऊ दे. सावकाश होऊ दे, का काही घाई नाहीये. हो, मला थोडा वेळ लागतो. विनायक, तुमच्या काही लक्षात आलंय का? काय लक्षात यायचंय आता? नाही, मी देवकीताई आणि राधाबद्दल बोलत होते. देवकी आणि राधाच्या बाबतीत काय लक्षात यायचंय? त्या दोघी इथे आल्यापासून ना मी एक गोष्ट बघतेय, त्यांच्या नात्यात मला काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला असं स्पष्टपणे नाही सांगता येणार, पण काहीतरी आहे. गायत्री, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. ही अभिलाषा आणि काश्मीरासारख्या सुना आहेत ना तुझ्या, म्हणून तुला प्रत्येक नात्यामध्ये ना हे असंच आहे असं काहीतरी वाटतं. विनायक प्लीज, तुम्ही समजून घ्याल का मला काय बोलायचं ते? यात काहीही समजून घेण्यासारखं नाहीये आणि यावर काही बोलण्यासारखंही नाहीये. बरोबर आहे आबांचं आई. म्हणजे त्या दोघींच्या बाबतीत ती सर्वोत्तम सासू सुनेची जोडी असं म्हटलं जातं, हो ना? हो, मग असतील ना त्या चांगल्या सासू सुना, मी नाकारत नाहीच आहे. खरं म्हणजे त्यांची माझी ही पहिलीच भेट आहे. माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच त्यांना ओळखता. पण तरीही मला ना काहीतरी मिसिंग, काहीतरी सुटल्यासारखं वाटतंय. असो, त्या दोघी इथून जाण्यापूर्वी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांच्यातलं नातं सर्वोत्तम व्हावं हीच मनापासूनची इच्छा आहे.